लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन ठेवणार नाही तर त्यांना लखपती बनवायचं असल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। माझ्या लाडक्या बहिणींनो, आज सकाळी तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आज सकाळीच आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना मोठी बातमी दिलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नाही, म्हणजे 17व्या हप्त्याची 1500 आणि 18व्या हप्त्याची 1500, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना 830 रुपये देखील दिले जाणार आहेत। ते म्हणजे गॅस टाकीचे ज्या माता भगिनींना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळतोय त्यांना अगोदरच 830 रुपये मिळालेले असतील, पण ज्या माता भगिनी उज्ज्वला योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत आपल्या लाडकी बहीण योजनेचे 3000 आणि 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आदिती तटकरे मॅडम यांनी आज सकाळीच 15 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पाठवायचं काम चालू केलेलं आहे। आता ते कोणते जिल्हे आहेत, तर किती टप्पा मिळाला आहे, हे सगळं आपल्या एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना एक मोठ्या अपडेट मध्ये सांगितलेलं आहे। 15 डिसेंबरच्या अगोदर लाडकीचं नशीब चमकणार असे एकनाथ शिंदे म्हणतायत। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सगळ्या लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसांमध्ये लखपती दिदी करणार आहेत आणि लाडकी बहीण योजना हिची स्थापनाच लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्यासाठी झालेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना 16 हप्ते मिळालेले आहेत आणि काही राज्यातील आपल्या जिल्ह्यांमध्ये 17व्या हप्त्याचे 1500 रुपये देखील मिळालेले आहेत। पण अजूनही जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी आज राज्य सरकारने आनंदाची बातमी आणलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता महत्वाची बातमी आहे, तुमचं नशीब चमकणार आहे, कारण आजच राज्य सरकारने सकाळपासून पहिला आणि दुसरा टप्पा वाटपाचं काम चालू केलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर 15 जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी सगळ्यात मोठा निधी म्हणजे 356 कोटी रुपयांचा निधी आज सरकारने या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी वळवलेला आहे आणि लाडक्या बहिणींना आज सकाळपासूनच हा टप्पा मिळायला सुरुवात झालेली आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा ई-केवायसी करायचं ऑप्शन देखील चालू झालेलं आहे। ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून त्यांना भविष्यात कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि 15 डिसेंबरच्या अगोदर सगळ्या लाडकींचं नशीब चमकणार। एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे 15 डिसेंबर येईपर्यंत लाडक्या बहिणींना आपण एक ग्राह्य धरलं होतं की 17वा आणि 18वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार। आता हा कधी जमा होणार, कारण आजपासून पुढचे 3 दिवस लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे ठरणार आहेत। या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचं नशीब चमकणार आहे। या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मोठमोठ्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। आता 13 डिसेंबर, 14 डिसेंबर, 15 डिसेंबर लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरीचा दिवस आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना 3000 आणि 830 रुपये जमा होणार आहेत। आता यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सगळ्यात जास्त अर्ज आल्यामुळे सगळ्यात अगोदर पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 3830 रुपये हे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई जिल्हा। मुंबई जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 830 रुपये हे 14 डिसेंबर पासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा असतो तो म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 14 डिसेंबरला 3830 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणी जर नाशिक वरून असतील तर त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 17वा आणि 18व्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे की नाही। त्यानंतर पुढचा तिसरा जिल्हा येतो तो म्हणजे आपला लाडकं अहिल्यानगर। अहिल्यानगर मधून अहिल्यानगर सगळ्यात मोठा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत आणि त्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक झाल्यानंतर अहिल्यानगर मध्ये लाडक्या बहिणींना 830 रुपये बँकेत जमा होणार आहेत। आता महिलांना कळणार नाही की 3830 रुपये हे कोणत्या गोष्टीच्या आमच्या बँकेत जमा झाले, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 हप्त्याचे 3000 आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे असे टोटल 3830 रुपये जमा होणार आहेत। आता लाडक्या बहिणींना असा एक प्रश्न असेल की आम्हाला उज्ज्वला योजनेचा आम्ही फॉर्म भरलेला नाही, आमच्याकडे उज्ज्वला योजनेचं सिलेंडर नाही, तर आम्हाला उज्ज्वला योजनेचे 830 रुपये मिळणार की नाही। तर त्या महिलांसाठी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे
आहे. तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असो किंवा नसो, आम्हाला फक्त लाडकी बहीण ही लखपती दिदी बनवायची आहे. त्यामुळे 15 डिसेंबरच्या अगोदर जर तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असो किंवा नसो, तुम्हाला योजनेअंतर्गत या ठिकाणी 830 रुपये 3 महिन्यातून एकदा असे वर्षातून 3 वेळा तुम्हाला 830 रुपयाचे टप्पे येणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकदा 830 रुपये जमा झालेले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्याची बारी आहे. त्यामुळे आता तुमचा 17वा हप्ता आणि 18वा हप्ता पेंडिंग आहे. त्यामुळे तुमच्या या 2 महिन्यांचे 1,500 रुपये घेऊन आणि सरकारचे उज्ज्वला योजनेचे 830 रुपये टाकून तुम्हाला टोटल आता सरकार 3,830 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे. आता जर तुम्हाला बँकेकडून मेसेज येत नसेल तर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम वरती पाहू शकता. आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असल्यामुळे बाकीच्या लाडक्या बहिणींमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून सगळ्या लाडक्या बहिणींना या नवीन आलेल्या अपडेट बद्दल कळणार आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी हाच तो आनंदाचा क्षण आहे, ज्यामध्ये 13, 14, 15 डिसेंबर मध्ये लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्या पात्र असणाऱ्या आता केवायसी नंतर कोणकोणत्या लाभार्थी महिला पात्र राहतील हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे. ज्यांचं उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे अशा माता भगिनी योजनेसाठी पात्र ठरणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी नाही आहे अशा माता भगिनी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. जर ती माता भगिनी शेतकरी असेल आणि त्यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर 1 असेल किंवा 2 असेल तरी देखील काही अडचण नाही, त्यांना योजनेअंतर्गत लाभ हा 100% दिला जाणार आहे. त्यानंतर तिसरा म्हणजे ती लाडकी बहीण आपल्या महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे. जर ती लाडकी बहीण महाराष्ट्राच्या बाहेरून इकडे आपलं सासर म्हणून राहायला आलेली असेल तर असं चालणार नाही. त्या लाडक्या बहिणीकडे आपली मूळ कागदपत्रे ही महाराष्ट्राची असायला पाहिजे. जर ती कागदपत्रे महाराष्ट्राची नसेल तर त्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर आहे, पण या बँकेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आता कोणत्या बँकेमध्ये शेवटचा दिवस आहे हे जाणून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. पण या 15 जिल्ह्यांची लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही लिस्ट पाहायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या पुढच्या आपल्या न्यूज मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की कोणते ते 15 जिल्हे आहेत आणि कोणती ती बँक आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींना सगळ्यात जास्त हप्ते पाठवले गेलेले आहेत. कारण 13, 14, 15 डिसेंबर, 17वा आणि 18वा हप्ता असे 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाडीबीटी द्वारे सरकार पाठवणार आहे. कारण लाडक्या बहिणींनी खूप या ठिकाणी वेळ पाहिली होती, वाट पाहिली होती की आम्हाला आमचं सरकार 3,000 रुपये केव्हा देणार, आणि आज सकाळपासून 3,000 रुपये वाटप आता सरकारने या ठिकाणी चालू केलेलं आहे. योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 3,000 रुपये जमा व्हावे यासाठी शासनाने GR दिलेला आहे. आणि आपल्या लाडक्या या ठिकाणी कॅबिनेट आदिती तटकरे मॅडम यांनी देखील मनावरती घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ हा पूर्ण झाला पाहिजे आणि योजनेअंतर्गत प्रत्येक लाडकी बहीण या ठिकाणी लखपती दिदी म्हणून ओळखली गेली पाहिजे. आता योजनेअंतर्गत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तुमच्या सगळ्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल, पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि आपल्या या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आपले सगळे कमेंटचे उत्तर पाहता येणार नाही. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.